नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचा किंवा लहान मुलांना तुम्ही हा चिप्स कुरकुरे म्हणून देऊ शकता अतिशय असा सोपा प्रकार पाहणार आहोत। फक्त 3च साहित्यामध्ये आज आपण हा पदार्थ तयार करणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आहे। 10 मिनिटात तुम्ही हा बनवून तयार करू शकता आणि वर्ष ते 2 वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता। आणि हा पदार्थ बनवत असताना आपल्याला कुठेही थेंबर सुद्धा तेलाचा वापर करावा लागणार नाही। फक्त 3 साहित्य वापरून आज आपण हा वाळवणीचा पदार्थ तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर हा आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। तर त्यासाठी घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग कप असेल त्याने 1 कपभर किंवा 1 वाटीभर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा छान असं आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याची आपल्याला पावडर करत असताना अगदी मस्त अशी बारीक पावडर याची तयार होणार आहे। मस्त हा साबुदाणा अगदी फुलेपर्यंत भाजला की याला पूर्णपणे थंड करून त्याची आपण मस्त अशी पावडर तयार करून घेऊया। तर साबुदाणा इथे भाजलेला आहे, ताटामध्ये ओतून घेऊया आणि थंड करून घेऊया। आता हे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दिलेलं जे प्रमाण आहे ना, इथे मी 1 वाटी घेतलेलं होतं, तिथे तुम्ही 2 वाटी किंवा 4 वाटीसुद्धा घेऊ शकता आणि जास्त प्रमाणात बनवून सुद्धा तुम्ही हे वर्ष ते 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकता। अजिबात कुठेही हे खराब होत नाही। तर साबुदाणा या ठिकाणी थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जमेल तितकी बारीक पावडर आपल्याला ह्याची तयार करून घ्यायची आहे। तर हे पहा, अगदी आपल्याला जितकी बारीक जमेल ना तितकी पावडर तयार करून घ्यायची आहे। जर बारीक झाली नाही तर एकदा चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे एकसारखी अशी पावडर आपली तयार होते। इथे माझी छान अशी पावडर तयार झालेली आहे। आता मी इथे लगेचच कढाईमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे काही जास्त भांड्यांचा पसारासुद्धा होणार नाही। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथे पण 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला होता, तर त्यासाठी आपल्याला पाणी किती वापरावं लागणार आहे। आता ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला बरोबर इथे 9 वाटी पाणी 1 वाटी साबुदाण्याचं पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे। तर सुरुवातीला इथे जे पाणी मी वापरत आहे ना, साधं पाणी वापरत आहे। आता गॅस मी पेटवलेला नाही, तर गॅस न पेटवता बरोबर 7 वाटी पाणी मी यामध्ये अगोदर टाकून घेणार आहे आणि बाकीचं जे राहिलेलं पाणी आहे ना, जशी जशी आवश्यकता लागेल, जसं जसं पीठ घट्ट होत जाईल तसं तसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर बरोबर इथे मी 7 वाटी पाणी यामध्ये मी गॅसवर ठेवण्या अगोदर टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण गॅसवर ठेवू ना, तेव्हा यामध्ये जे पाणी यूज करावं लागणार आहे ते आपल्याला नंतर गरम करून वापरावं लागणार आहे। आता गॅस मी मध्यम ठेवलेला आहे, मध्यम गॅसवरती सतत ठेवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे, तर 2 वाटी पाणी अजून यामध्ये घातलेलं आहे। आता हे जसं जसं शिजत जाईल ना, तसं तसं हे अजूनच घट्ट होत जाईल। जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ना, ते जे पाणी आपण वापरणार असू ना, ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथे बरोबर 2 वाट्या अजून पाणी वापरलं, म्हणजे टोटल 9 वाट्या इथे पाणी मी हे मिश्रण शिजवण्यासाठी घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कुठलाही जेव्हा वाळवणाचा पदार्थ आपण बनवत असतो ना, त्यामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ना, हे कमी वापरायचं आहे, कारण वाळल्यानंतर हे जे पदार्थ आहे ना, जास्त खारट होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी कमी प्रमाणात यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर हे पहा, असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे असं अगदी काचेसारखं पारदर्शक हे मिश्रण आपल्याला दिसत आहे आणि बरंचसं घट्टसुद्धा झालेलं आहे। यावरून समजायचं आपलं जे मिश्रण आहे हे शिजलं आहे, किंवा एखाद्या प्लेटमध्ये टाकून बघायचं, प्लेटला व्यवस्थित असं धरून ठेवलं किंवा अगदी जास्त जर पसरत नसेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही समजू शकता की हे मिश्रण छान व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर अगदी छान छोट्या छोट्या पापड तुम्ही याची बनवू शकता, किंवा यापासून तुम्ही रिंग्स बनवू शकता, किंवा तुम्हाला याच्या पापड्या बनवायच्या असेल तर पापड्यासुद्धा बनवू शकता। आता हे मिश्रण बरंचसं घट्ट आहे, त्याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणापासून मस्त असे छोटे छोटे मी याचे पापड तयार करून घेणार आहे। हे तुम्ही लहान मुलांना कुरकुरे म्हणून देऊ शकता किंवा पॉपकॉर्न म्हणून देऊ शकता, अतिशय भारी लागतात। तर हे पहा, आता हे माझं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर भरपूर हे घट्ट झालेलं आहे, पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ना, यामध्ये मी अगदी 2-2 चमचे भरी जे मिश्रण आहे ते काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मस्त असा रंग घालणार आहे, कारण लहान मुलांना कलरचं थोडंसं जास्त अट्रॅक्शन असतं,
त्यामुळे यामध्ये अगदी 2 ते 3 कलर यामध्ये टाकणार आहे। तर एक लाल, पिवळा आणि हिरवा असे 2 रंग मी ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहे। जे कलर तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा पूर्णपणे तुम्ही हे व्हाईट पापडसुद्धा बनवू शकता तरीही चालेल, कारण यामध्ये रंग टाकणं पूर्णपणे ऐच्छिक आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त व्हाईट पापड बनवायचे असेल तर तुम्ही याचे व्हाईट पापडसुद्धा बनवू शकता। अगदी थेंब थेंब असे एक थेंब यामध्ये मी रंग घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे। तर हिरवा रंग मी यामध्ये वापरलेला आहे, यामध्ये लाल रंग वापरलेला आहे आणि जे शेवटचं आहे त्यामध्ये मी पिवळा रंग वापरलेला आहे। तर छान मस्त असा कलरही आलेला आहे आणि याचे जे आपण छोटे छोटे पापड तयार करणार आहोत ना, त्यामुळे ते दिसायलासुद्धा अतिशय छान आणि आकर्षक दिसतात। आता इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे, त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे किंवा तुमच्याकडे वापरलेल्या जे दुधाचं पॅकेट असतं किंवा वापरलेलं जे मिठाचं पॅकेट असतं ते तुम्ही इथे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर सॉसची बॉटल असेल त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून मस्त असे पटापट आपण हे याची पापड तयार करून घेणार आहोत। तर वरतून छान असं घट्ट मी रबराने टाईट करून घेतलेलं आहे आणि मस्त पुढून याला कैचीने कट करून घेणार आहे। हे पहा अगदी छान मस्त असे हे पापड आपले तयार होत आहे। यापेक्षा तुम्हाला छोटे किंवा मोठे बनवायचे असेल तर बनवू शकता, याच्या रिंग्स बनवू शकता किंवा लांब लांब याचे कुरकुरे सुद्धा बनवू शकता। कुठलाही आकार कुठलाही शेप्स तुम्ही ह्या पापडांना या मोती पापडांना देऊ शकता। अतिशय पटकन होतात, 5 ते 10 मिनिटांमध्ये संपूर्ण पापड ह्या पेपरवरती टाकून होतात आणि आपल्याला हे वाळवायचे आहे ना ते फक्त प्लास्टिकच्याच पेपरवरती वाळायला घालायचे आहे। कपड्यावर घालू नका, ते जास्त चिकटतात आणि निघणारही नाही। आणि हे वाळवण्यासाठी आपल्याला अजिबात उन्हात सुद्धा वाळत घालायची गरज नाही, हे तुम्ही घरातच पंख्याच्या हवेखाली 2 दिवस सुकवू शकता। तर हे पहा अगदी 2 दिवस वाळवल्यानंतर मस्त असे आपले हे रंगीबिरंगी हे आपले उपवासाचे मोती पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर हे तुम्ही अगदी वर्ष ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना, छान टिकतात, अजिबात खराब होत नाही। अगदी मस्त हे छान आपले हे पापड तयार झालेले आहे। लहान मुलांना सुद्धा हे आवडतील, कारण यामध्ये मस्त रंग वापरून मस्त हे रंगीबिरंगी छोटे छोटे पापड आपण तयार केलेले आहे। याला आपण पॉपकॉर्न म्हणू शकतो किंवा कुरकुरे म्हणू शकतो, छोटे छोटे चिप्सही म्हणू शकतो। त्यांना नक्कीच आवडतील। बाहेरचे महागडे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा घरच्या घरीच अशा पद्धतीने हे साबुदाण्याचे छोटे छोटे पापड तयार करून तुम्ही हे त्यांना केव्हाही तळून देऊ शकता। वर्षभर हे छान टिकतात। तर मस्त हे वाळून झालेले आहे। तर मी हे 2 दिवस पंख्याखाली सुकवून घेतलेले आहे किंवा जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे वाळवून घेऊ शकता। आता ह्यातलेच काही जे पापड आहे ना ते मी तुम्हाला तळून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की मस्त हे पापड तळल्यानंतर सुद्धा फुलतात। चला तर मग तळून घेऊया। तर कढाईमध्ये तेल छान असं मी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये काही पापड आपण तळून घेऊया। तळल्यानंतर सुद्धा अगदी हे दुप्पट तिप्पट फुलतात। हे पहा अगदी छान मस्त हे पांढरे शुभ्र कलरफुल आपले हे मोती पापड साबुदाण्याचे इथे तयार झालेले आहे। तर तुम्हाला फक्त उपवासाला बनवायचे असेल ना तर यामध्ये फक्त तुम्ही रंग स्किप करू शकता। अजून थोडे काही पापड आपण तळून घेऊया। तर उन्हाळ्यामध्ये हे असे मस्त हे छोटे छोटे पापड नक्की बनवून ठेवा आणि लहान मुलांना वाटेल तेव्हा मधल्या वेळेसाठी तुम्ही त्यांना तळून देऊ शकता। अतिशय भारी लागतात, मस्त हे कुरकुरीत तयार होतात। अगदी हलके फुलके हे आपले मस्त हे मोती पापड या ठिकाणी तयार झालेले आहे। तर ह्या छोट्या छोट्या पापडांचा तुम्ही मस्त असा जसा मक्याचा चिवडा बनवताना तसा चिवडासुद्धा बनवू शकता। शेंगदाणे हिरवी मिरची तळून यामध्ये घालू शकता। मस्त असं मीठ टाकून आणि वरतून थोडीशी साखर टाकून मस्त असा चटपटीत चवीचा हा चिवडासुद्धा तयार होतो। अतिशय भारी लागतो, नक्की ट्राय करून पहा। आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात कुठेही विसरू नका, अगदी हे निःशुल्क आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।